धरणगुत्ती खून प्रकरणातील आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनं प्रियकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या मदतीनं पतीचा निर्घुण खून करून मृतदेह स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली होती। या प्रकरणातील आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केला असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। धरणगुत्ती तालुका शिरोळ येथील संजय अल्लाबक्ष शिकलगार वय 38 यांचा त्यांच्या पत्नी दीपा संजय शिकलगार वय 35 हिने प्रियकर दर्शन भगवान कांबळे वय 36 व त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने खून केला। हा प्रकार 27 फेब्रुवारी रोजी रात्री लिंगायत स्मशानभूमीजवळ घडला। आरोपींनी संजय यांच्या डोक्यात व मानेवर कोयत्याने वार करून त्यांचा निर्घुण खून केला आणि मृतदेह स्मशानभूमीत पुरला होता। संजय शिकलगार गुरुवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या भावाने पोलिसात दिली होती। पोलिसांनी तपास करून पत्नी दीपा, प्रियकर दर्शन कांबळे आणि त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी घटनास्थळी नेऊन मृतदेह बाहेर काढला। या घटनेनं संपूर्ण शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे।